आज अमरावतीमध्ये पांढरी खानापूर या गावातले आंदोलनकारी जे बसले होते ते आपल्या गावाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्या गावाच्या प्रवेशद्वाराला द्यावं या मागणीसाठी ते बसले होते। हा वाद बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायत आणि या विशिष्ट समाजामध्ये सुरू होता। शेवटी आज हे आंदोलनकारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आतमध्ये प्रवेशबंदी किंवा सुरक्षा रक्षकांनी प्रवेशबंदी केल्यानंतरही घुसण्याचा त्यांनी प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसां आणि या आंदोलनकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी झाली। त्यानंतर आंदोलनकाऱ्यांनी पहिले पोलिसांना जे आहे लोटलाट केली। त्यानंतर पोलिसांनी आपला खाक्या दाखवत त्यांच्यावर लाठीचार्ज केला। तर दुसरीकडनं याच आंदोलनकाऱ्यांनी पोलिसांवर बाहेरून दगडफेक केली। जमाव मोठा होता। पोलिसांना शेवटी लाठीचार्ज करावा लागला, अश्रुधुराचा सुद्धा वापर करावा लागला आणि यामध्ये काही पोलीस सुद्धा जखमी झाले, काही आंदोलनकारी सुद्धा जखमी झालेले आहेत। नेमका हा वाद काय आहे आपण पुढील काही मिनिटांमध्ये समजून घेऊ। नमस्कार, मी धनंजय साबळे, मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे। अमरावतीच्या पांढरी खानापूर हे गाव जे आहे ते अंजनगाव पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये येतं। बरेच दिवसापासून या गावामध्ये गावाच्या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्यावं असा सूर आहे। या संपूर्ण घटनेनंतर किंवा या संपूर्ण मागणीनंतर ग्रामपंचायतनी बाबासाहेबांचं नाव देण्याचा ठराव सुद्धा ग्रामपंचायतीमध्ये मंजूर केलेला होता। पण या ठिकाणी ज्यांनी हा बोर्ड गावाच्या प्रवेशद्वारासमोर लावलेला होता तो तात्पुरता होता। तो तात्पुरता बोर्ड हटवावा, ग्रामपंचायतनी याचा ठराव पास केलेला आहे। प्रवेशद्वार लवकरच या ठिकाणी होईल। पण जे मागणी करते आहेत त्या समाजानं की पहिले जो आहे तो या प्रवेशद्वाराला नाव तुम्ही द्यावं, त्यानंतरच हा जो तात्पुरता लावलेला बॅनर आहे किंवा पोस्टर आहे किंवा बोर्ड आहे तो हटवण्यात येईल। पण असं न झाल्यामुळे या दोन्ही गावातल्या समाजामध्ये काही प्रमाणात तेढ निर्माण झाला। हा प्रश्न निकाली काढण्यासाठी कलेक्टरनी, विभागीय आयुक्तांनी आणि स्थानिक पोलीस स्टेशन या संपूर्ण मोठ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना दोन्ही गटाला समजवण्याचा प्रयत्न केला। पण वाद काही मिटत नव्हता। पण यात जी माहिती आम्हाला मिळते आहे की काही राजकारणातल्या मंडळींनी सुद्धा या आंदोलनकाऱ्यांना किंवा या गावातल्या लोकांना फूस देण्याचं काम केलं आहे, ही अशी माहिती आमच्याजवळ आहे। आणि त्यानंतर या गावात हा वाद मिटत नाही म्हणून पोलिसांनी किंवा प्रशासनाने त्या गावामध्ये मागच्या आठवड्यात कर्फ्यू म्हणजे 144 धारा लागू केली। पण यालाही धुतकारत एका समाजानं गावातून बाहेर स्वतःला काढून घेतलं। कारण मागणी एवढीच होती, त्यांचं म्हणणं एवढंच होतं की आम्हाला गावामध्ये आमच्यावर, आमच्या समाजावर बहिष्कार टाकलेला आहे, आम्हाला इथून निघायचं आहे। म्हणजे धारा 144 कलम 144 तोडून हे संपूर्ण जे एक विशिष्ट समाज आहे तो समाज आपल्या मागणीसाठी पहिले विभागीय आयुक्त कार्यालयावर गेला की आमची मागणी जी आहे की प्रवेशद्वाराला बाबासाहेबांचं नाव द्यावं, तो प्रवेशद्वार लवकरात लवकर करण्यात यावं। याच मागणीसाठी ते गेल्या 3 ते 4 दिवसापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर बसलेले होते। पण आज शेवटी आपली मागणी कुठेतरी पूर्ण होत नाही हे दिसून, कारण काल पालकमंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा आले, त्यांच्यासोबत यांची बैठक झाली। त्या बैठकीत जी मागणी किंवा जो ठराव मंजूर झाला तो अशा प्रकारचा होता की या प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा नाव देण्यात येईल असा ठराव मंजूर झाला। पण सध्याचं जे लोकसभेचं किंवा राजकारणातल्या ह्या संपूर्ण गोष्टी सुरू आहेत, राजकारण सुरू आहे, लोकसभेचे वारे वाहू लागले, तर राजकारण्यांनी कदाचित यामध्ये आपला हात धुवून घेतला असंच म्हणता येईल। कारण ही माहिती आमच्याजवळ जी आहे की काही संघटनांनी या आंदोलनकाऱ्यांना पाठिंबा दिला होता, पाठिंबा दर्शवला होता आणि त्यामुळेच हे आंदोलनकारी जे आहेत ते आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या गेटवर चढले। त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांसोबत लोटलाट केली
आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांवर त्यांनी प्लास्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स असतील किंवा आणखी काही दगड असतील हे सुद्धा मारले। शेवटी पोलिसांना आपल्या संरक्षणासाठी किंवा वाद आणखी चिघळू नये किंवा आंदोलनकारी जे आहेत ते आयुक्त कार्यालयाच्या चेंबरपर्यंत पोचले नाही पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केला, पण त्या लाठीचार्जनंतर बाहेरून जोरदार दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आणि या ठिकाणी आमचे पत्रकारसुद्धा जे आहेत त्या ठिकाणं पडून गेले, कारण तिथे कोण कशा पद्धतीनं गोटमार करत होतं हे कोणालाच कळत नव्हते। शेवटी पोलिसांना वॉटर कॅननचा सुद्धा या ठिकाणी यूज करावा लागला, कारण पाण्याचा फवारा मारण्यात आलेला आहे। त्यानंतर अश्रुधूरसुद्धा या ठिकाणी पोलिसांनी सोडल्याची माहिती आमच्याजवळ आहे। सध्याचं वातावरण जरी शांत असलं तरी तणावपूर्ण शांतता या ठिकाणी म्हणता येईल। काही पोलीस कर्मचारी यामध्ये जखमी झालेले आहेत, काही आंदोलनकारी जखमी झालेले आहेत, पण त्या ठिकाणी जे काही वेळासाठी जो लाठीचार्ज झाला, जो दगडफेक झाली विभागीय आयुक्त कार्यालयावर, हे खूप मोठी घटना आहे आणि या घटनेनंतर सध्याच्या घडीला त्या ठिकाणी पोलिसांनी कलम 144 लावण्याचा जो कयास आहे तो लावलेला आहे। अजून प्रशासनाकडून याची माहिती आमच्याकडे क्लिअर आलेली नाही की आम्ही कलम 144 किंवा कर्फ्यू त्या ठिकाणी जारी केलेला आहे, पण एकंदरीतच ह्या घटनेकडे पाहता सध्याचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारण्यांना यामध्ये एकच सल्ला आहे की दोन समाजामध्ये जो तेढ निर्माण होतो आहे तो समोरासमोर बसून किंवा आपसात समझोता करूनच केला पाहिजे, कारण अशा वेळेस जे असतं ते राजकारणी आपला मतलब साधून घेत असतात, पण शेवटी दोन्ही समाज जे आहेत गावातच राहतात आणि गावातच राहिल्यामुळे आपसातले जे मतभेद आहेत हे बसूनच या ठिकाणी साकारण्यात येतील असंच या ठिकाणी म्हणता येईल। पण ह्या घटनेनंतर आता संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये जे आहे वातावरण सध्याच्या घडीला तणावपूर्ण बनलेलं आहे।